ओहो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला उडवलाय, अगदी गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय, सीमा रेषे पार आलाय, चौकार. प्रत्येक मॅच साठी रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे मालक यांच्याकडनं बॅक टू बॅकच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, बॅक टू बॅकच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅकचे 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक मित्रांनो या संपूर्ण लीगच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या दिवसापासून लागू आहे, अगदी शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत. थँक्यू सो मच रघुनाथजी साळवी साहेब. निश्चितपणे प्रत्येक मॅच मध्ये या बक्षिसाची अनाउन्समेंट केली जाते. यस, यावेळेस मात्र पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाज गणपत. गोलंदाजी चांगली होतीये, चांगली घडतीये. खऱ्या अर्थानं टीम हरेचा बडा या संघाकडनं मात्र गणपत चांगली गोलंदाजी करतोय. चेतन स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय आणि राहुल दोन टीम दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. आजचा दिवस क्रमांक या स्पर्धेचा 4 आहे मित्रांनो आणि या चौथ्या दिवसामध्ये हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये विजयाची मोहर पाहायला मिळाली, केवळ एका धावानं परास्त व्हावं लागलं खर्डी टीमला आणि धामणी टीमनं त्या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवलं केवळ एका धावेनं. म्हणून एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची हे निश्चितपणे कळून जातं. यावेळेस मात्र कंपल्सरी चेसिंगचे सामने खेळवले जात आहेत या लीग फॉर्मॅटमध्ये. यावेळेसचा चेंडू मात्र अतिरिक्त एक्स्ट्राची धाव देऊन जातोय, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि अवांतर धाव आली आहे व्हाईटच्या रूपानं. पुन्हा एकदा गणपती यावेळेस मात्र लेंथ आणि लाईन अचूक टिपावी लागेल. ओहो यावेळेस मात्र उडवलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी हजर होता आणि झेल घेतला गेलाय. निश्चितपणे फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र बाद झालाय चेतन. बॅक टू द पॅव्हिलियन. जी विशेष साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मुकेशला मॅन ऑफ द मॅच हा किताब पुरस्कृत करायचा आहे. भरत विषय नक्कीच या उन्हाच्या तडाख्यामध्ये शीतपेयाची एक थम्सअपची बॉटल दिली जाते आणि सामनावीर किताब, एक आकर्षक चषक, आदरणीय सन्माननीय सुरेश बाळामामा मात्र चषकामध्ये आदरणीय भगवानजी नामदेव खंबाळकर यांच्याकडून हा चषक आकर्षक लाभला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार मानले जातील. जाऊयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये जर धावा बघायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा आणि 1 गडी बाद देखील केला गोलंदाज गणपतने. तुकाराम यावेळेस आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूनं बाग्याचा पाडा पाहायला मिळतोय तर एका बाजूनं हऱ्याचा पाडा. या दोन्ही टीम मात्र लढतायत. स्ट्रायकिंग वरती बॅटर पाहायला मिळतोय. चेतन यावेळेस मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. बॅटची लिडिंग एज घेऊन 1 धावेसाठी जोडली जाईल 1 धाव आणि एका धावेने धावफलक 7 या अंकावरती. खऱ्या अर्थानं 7 मात्र हवी आहे ती मात्र यावेळेस मात्र बॅटिंग करत असलेल्या फलंदाजांना. कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या, 1 गडी बाद झाला आणि तदनंतर या षटकामध्ये तुकाराम देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळेस कामगिरी करून दाखवावी लागेल फलंदाजांना देखील, कारण 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत आणि जर बघायला गेला तर एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी तुम्हाला 40 ते 45च्या वर टार्गेट सेट करणं गरजेचं बनलं या विकेटवरती. ओहो यावेळेस चांगला फटका आहे गॅप मध्ये प्रॉपर. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्ड अतिशय वेगवान. चेंडू थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा फटका पाहायला मिळतोय 4 धाब्यांसाठी.
थैंक यू सो मच डीजे। जीत की उम्मीद है तो मंजिल हासिल होगी, कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी। हो हो, यावेळेस पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन भरकटली आहे, कारण या दिवशी चेंडूवरती आला होता चौकार। आणि निश्चितपणे वारंवार आम्ही पाहिलंय ज्या वेळेस मात्र टेनिस क्रिकेटमध्ये असोत अथवा लेदर क्रिकेटमध्ये ज्या वेळेस गोलंदाजाला मार पडलाय त्या वेळेस मात्र लेंथ आणि लाईन बिघडली आहे, परंतु लेंथ लाईन न बिघडता नेक्स्ट चेंडू चांगला टाकणं म्हणजे गोलंदाजाचं चांगलं लक्षण मानलं जातं। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू उडवलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कॅरी करतोय, थ्रो करतोय, दरम्यान घेतली गेली एक सिंगलची धाव आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावलंय। धावफलक 13 या अंकावरती विराजमान झालाय। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि सामना क्रमांक चौथ्या दिवसातील दुसरा पाहायला मिळतोय आमच्या गुणी प्रेक्षकांना। निश्चितपणे या स्पर्धेचा आनंद खऱ्या अर्थानं या समृद्धी महामार्गाच्या लगत ही स्पर्धा मात्र सजलेली पाहायला मिळते। आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक। यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय, जज करू शकला नाही या झेलला। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आणि या चेंडूवरती एक नाही दोन नाही तर चुकी वारंवार पाहायला मिळाली आणि मिळतील 4 धावा। क्षेत्ररक्षक परिणामी चेंडू एक ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावने तिसरी धाव घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडल्यामुळे प्राप्त झाल्या 4 धावा। हो हो, यावेळेस फटका सुरेख आहे, अंतर देखील डिस्टन्स देखील लांबी गुणिले रुंदी इक्वल टू 6 रन। डीजे आज मात्र कैलास लकडे भडकलाय, काय गाणी वाजतायत आणि आवाज देखील सुरेख आहे। ओहो, पुन्हा एकदा मिडल स्टंपला चेंडू होता, हलक्या हाताने ब्रश केला, यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेला 38 मध्ये चेंडू कॅरी केला जातोय। एक सिंगल धाव घेतली गेली आहे, या सिंगलने षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावपळकावरती धावा जमा झाल्या आहेत 24 धावा। 12च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय, चांगल्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय। एक विकेट जरी गमावलेली असली तरी देखील रन रेट चांगला पाहायला मिळतोय। 12च्या सरासरीनं धावा घेतल्या गेल्या आहेत, 2 षटकानंतर आल्या 24 धावा। सीतारामजी बोईर साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय। आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे सुरेश बाळामामा म्हात्रे चषकामध्ये आपलं सहर्षमय सुस्वागतम, शुभ स्वागतम। षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जबाबदारी कोणाकडे दिली जाईल? हरायचा पडा या टीम कडनं तर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती संजय SANJY संजय। यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 सांभाळण्यासाठी जबाबदारी दिली गेली आहे, ती जबाबदारी चोखपणे बजवावी लागेल, कारण आतापर्यंत 12च्या सरासरीने धावा घेतल्या गेल्या आहेत आणि संजयला मात्र या तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना रोखणं गरजेचं बनलंय। यावेळेस रोखलं जाईल की आणखी फायर केलं जाईल बॅटरीच्या माध्यमातून, हे मात्र चित्र पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकामध्ये। हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय, मैदानाच्या आत लँडिंग झालाय आणि लॉंग ऑनच्या दिशेला कॅरी करतोय क्षेत्ररक्षक चेंडू। दरम्यान घेतली गेली एक सिंगल, या सिंगलने धावफलक 25 धावा धावफलकावरती 2.1 चा सामना आतापर्यंत झालाय आणि धावफलकावरती 25 धावा विराजमान झालेल्या पाहायला मिळत आहेत। टीम भाग्याचा पडा या संघाच्या, चांगली फलंदाजी घडतीये खऱ्या अर्थाने चेतन आणि राहुल। हो हो, यावेळेस स्विच हिट पाहायला मिळाला, चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा काय येतोय? किती धावा? 1 धाव। निश्चितच 1 धाव जोडली जाईल आणि एका धावेनंतर धावफलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती, 26 रन ऑन बोर्ड। निश्चितपणे खऱ्या अर्थाने या मंडळाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं मित्रांनो। ज्याच्या वेळेस अगदी बघायला जर गेलात तर या संपूर्ण स्पर्धेचा पर्व क्रमांक 3 आहे
आणि पहिल्या वर्षापासून ही स्पर्धा मात्र उंची गाठताना पाहायला मिळते आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या आणि मंडळाच्या या संपूर्ण सहकार्यांच्या मदतीने ही स्पर्धा मात्र फुलताना पाहायला मिळते आहे. अगदी सोमनाथजी खाडे सर जर बघायला गेलात तर वर्ष क्रमांक पहिलं अगदी डेच्या स्पर्धा, सेकंड वर्षामध्ये जर बघायला गेलात पुन्हा डेच्या स्पर्धा अगदी थोडीशी उंची प्राप्त झाली होती. परंतु तिसऱ्याच वर्षी या मंडळानं डे नाईटची हा फॉर्मॅट जो संकल्प त्यांचा पाहायला मिळाला, काय जबरदस्त संकल्प. आणि यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला एका धाबेसाठी आणि तो संकल्प मात्र अगदी दांडगा पाहायला मिळतोय. मित्रांनो, डे नाईटचं फॉर्मॅट शेड्यूल तयार करणं इतकं कठीण आहे ना की एकदा करून बघा. कारण भिवंडी या तालुक्यामध्ये आपण पाहत होतो याआधी मोठ्या प्रमाणावरती डे नाईटच्या स्पर्धा खेळवल्या जात होत्या. परंतु यावेळेस शहापूर आणि खर्डी विभागामध्ये देखील डे नाईटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. खूप खर्चिक असतं मित्रांनो, तरी देखील इतकं मोठं धाडस या मंडळाच्या वतीनं दाखवलं गेलंय. जय हनुमान मैंदे ही टीम पाहायला मिळते आहे. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा घुटणे टेक तमाशादायक असा काही फटका सजवण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॅटर यावेळेस या फटक्यावरती थोडासा लेट झालेला पाहायला मिळाला. परिणामी चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय एका धावेसाठी. बूंद बूंद से घड़ा भरता है दोस्त, प्रयास जारी है टीम जय हनुमान महिंदे टीम की ओर से. बिलकुल भास्करजी खंबालकर साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. शब्दसुमनांनी आपलं देखील सहर्षमय स्वागत असेल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव आचार्य देवो भव भारतीय संस्कृती जपण्याचं देखील काम केलं गेलंय मित्रांनो. हो, यावेळेस शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू. चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला आणि या सफल चेंडूनं षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धाबा 29 धाबा पाहायला मिळत आहेत. 29 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजेच 18 चेंडूंमध्ये घेतल्या गेल्यात 29 धाबा. हे षटक अगदी सफल षटक म्हणावं लागेल संजयचं. कारण या षटकाचं विश्लेषण करायचं झालं अगदी सुरुवातीचे 5 चेंडूवरती सिंगल धाव दिली गेली आणि शेवटचा चेंडू निर्धाव. म्हणजेच या षटकामध्ये आल्या केवळ आणि केवळ 5 धावा. थँक्यू सो मच. आता मात्र कैलास संपर्क साधा. कैलास शेठ चला, जास्तीचा वेळ नकोय. पंच त्यांना तुम्ही सूचना देखील द्यायची आहेत की चौथं षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटाच्या वर जर टायमिंग घेतला गेला तर तुम्हाला एक प्रतिनिधी मात्र 38च्या आत घ्यावा लागेल. स्टॉपवॉच ऑन आहे मित्र, निश्चितच स्टॉपवॉच ऑन आहे आणि आतापर्यंत टायमिंग घेतलं गेलंय 12 मिनिटे. म्हणजे 3 षटक अगदी कमीत कमी वेळामध्ये हाताळली गेलेत. थँक्यू सो मच टीम जय हनुमान महिंदे आणि टीम हऱ्याचा पाडा या दोन्ही टीमचं मनापासून आभार मानलं जाईल. अगदी कमीत कमी वेळ घेतला जातो या सामन्यासाठी. हॅलो, षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती शिवराम. हो, यावेळेस मात्र चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण बघा काय लाजवाब घडलाय. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस मात्र काय चेंडू रोखला गेलाय. क्षेत्ररक्षक लाजवाब. अगदी स्वतःवरचा विश्वास प्रबल पाहायला मिळाला. चेंडू थोडीशी खराब झाली कारण क्षेत्ररक्षक सांगतोय की थोडस खांद्यामध्ये दर्द आहे मित्रा आणि या अनुषंगानं चेंडूपैकी मात्र करू शकलो नाही. पुन्हा एकदा यावेळेस मात्र श्रीराम. ओहो, यावेळेस श्रीरामचा हा चेंडू उडवलाय ऑन साइडला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बाउंड्री लाईन पार. आल्यात 4 धाबा.
टीम जय हनुमान महिंदे संघाचे प्रेक्षक जर असतील ना तर त्यांच्यासाठी निश्चितपणे अहो अभी दौर बाकी है, रुको मत अभी जोर बाकी है, जीत होगी हासिल जब जरूर क्योंकि तालियों का शोर अभी बाकी है। ओहो यावेळेस चेंडू उडवलाय अगदी बाउंड्री लाईन पार, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेलाय, झेल देखील सुटलाय आणि मिळतील या चेंडूवरती तब्बल 8 डझन लेलो भाई सिक्सर। सामना 1 धाबेसाठी पराभूत झाला होता खर्डी संघ, हे विसरून चालणार नाहीये टीम, हरायचा पडा या टीमला, कारण या चेंडूवरती झेल घेणं गरजेचं होतं, झेल सुटला आणि चेंडू सीमारेषे पार 6 धाब्यांसाठी। ओहो आता मात्र फुलटॉस चेंडू परभणी स्वीकार केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरनं आघात झालाय 6 धाब्यांसाठी। दोन आले षटकार, तिसरा जर आला तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक। थँक्यू सो मच रघुनाथजी साळवी साहेब। 500 रुपये लागू असणार आहे का नाही यावेळेस दाद मागतायत पंचांकडे फाईट साठी। शरीर यष्टीपासून दूर चेंडू राहिला होता, चांगला चेंडू पाहायला मिळाला। यावेळेस दोन फलंदाज डिस्कस करतायत, रिव्ह्यू साठी अगदी कमी सेकंद असतात मित्रांनो, 5 सेकंद झालेत। 6 7 8 9 रिव्ह्यू कॅन्सल। वाईट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, एक बीमर साठी रिव्ह्यू घेऊ शकता, अन्य कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाहीत। निश्चितपणे एमजी बियर शॉपचे मालक सर्व मयूरजी गागत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक थंड आमच्या बॅटरसाठी किंवा क्षेत्ररक्षकासाठी मॅन ऑफ द मॅच शेवटची मॅच साठी कूलर लाभलाय। थँक्यू सो मच मयूरजी गागत साहेब, एमजी बियर शॉपचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच शेवटची फायनलची मॅच साठी तो कूलर लाभलाय। थँक्यू सो मच, त्यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती, शब्दसुमनाने आपलं सहर्षमय स्वागत। जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र एक्स्ट्राच्या धाबा मोठ्या प्रमाणावर दिल्यानंतर देखील धावफलक पोहोचलंय तब्बल 51 या अंकावरती। नितेशजी भोईर साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे। निश्चितच नितेशजी भोईर साहेब आपलं देखील शब्दसुमनाने या आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा मात्रा चषकामध्ये 2024 मध्ये सहर्षमय स्वागत असेल। ओहो यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, आणि यावेळेस काय घडलाय तर यावेळेस या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आलाय। चांगली चेंडूपैकी चांगली गोलंदाजी घडते शेवटच्या षटकामध्ये आलेला गोलंदाज गणपत याच्या माध्यमातून। निश्चितच गणपतनं पहिलं षटक हाताळलं होतं, 6 धावा केवळ खर्च केल्या होत्या, एक विकेट देखील महत्वाची प्राप्त केली होती। पुनश्च एकदा गणपत आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी, पहिला चेंडू आलाय निर्धाव। हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू रोखला जाईल का नाही, आवाक्याच्या बाहेर चेंडू, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, व्ही शेप मधला फटका, मिळतील 4 धावा। नाणेफेकीसाठी यायचंय, तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर। हो यावेळेस मात्र एक सिंगल घेतली गेली आहे,
दुसऱ्या धावेचा कॉल आहे, घेतली जाईल का? घेतली गेली आणि कंप्लीट देखील झाली आहे, कारण खराब थ्रो, चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट झाल्यात अगदी चित्त्याच्या वेगानं आणि हरणाईच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाव्यांनी धावफलक पोहोचलंय 57 या अंकावरती. हॅलो, थँक्यू. जाऊयात मॅच मध्ये पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र मिडल स्टंपला चेंडू होता. सुरेख टप्पा, अचूक टप्पा गाठला होता गोलंदाजानं आणि यावेळेस या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक पोहोचलं 59 या अंकावरती. ओहो, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उडवला गॅप मध्ये. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावेंसाठी. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक समाप्त झालं आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 63 धावा. विजयासाठी 64 धावा कराव्या लागतील. टीम हाऱ्याचा पडा या संघाला. महिंदे जयभजंग महिंदे टीमनं चांगली सुरुवात केली आणि चांगला शेवट देखील. शेवटच्या चेंडूवरती देखील आघात झाला 4 धाब्यांचा. चांगल्या धावा जोडल्या गेल्यात. 63 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र विजयासाठी कराव्या लागतील 64 धावा. आपण जाऊयात टॉस्को बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत माझे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच जयजी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. जोडले जातील टीम आई गावदेवी साजिवली आणि यजमान संघ गावदेवी स्पोर्ट्स लाहे. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच, मोठा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होईल. अर्थातच आई गावदेवी लाहे घरचा संघ आणि त्यांना फाईट करताना संघ मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट्स लाहेला फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स साजिवली. बिग फाईट मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. आकाश सातपुते माझ्यासोबत साजिवली टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूनं वन अँड ओनली मिस्टर परफेक्ट भाऊ फटे सर माझ्यासोबत जोडले जात आहेत. टॉस केला जाईल. सागरदादा भोईर, मी आपणास विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. माजी सभापती शहापूर पंचायत समिती सागरदादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स साजिवली. या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत, त्याचबरोबर मान्यवर सागरदादा भोईर आमच्या सोबत. टॉस केला जातोय छापा आणि काटा. कॉल असेल छापा, साजिवली टीमचा कॉल आहे. काटा येतोय. घरचं मैदान आणि टॉस सुद्धा जिंकतायत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. भाऊ सर, घरचं मैदान टॉस जिंकल्यानंतर गालावरती लगेच हसू उमटतंय. 5 षटकांची मॅच. सर्वात पहिला प्रश्न, काय निर्णय घ्याल आणि काय स्ट्रॅटेजी? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकांची मॅच. या वर्षीच्या हंगामात साजिवली संघासोबत मॅच झाली आहे का? हा, 2 टाइम झालेले. आम्ही जिंकलो होतो. 2 टाइम मॅच झाली आणि तुम्ही जिंकताय आणि आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक साधण्यासाठी घरच्या मैदानावरती सापडलेत. किती धावांचा पर्यंत आवरण्याचा निश्चितच मानत असेल. 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत थांबवाल? नक्की 40-50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. 40 ते 50 पर्यंत थांबवण्याचा मानस असेल. सर्वात आपुलकीचा प्रश्न आणि हृदयाच्या अंतकरणापासून तुमचे सर्वांचे आभार. ही संपूर्ण मेजबानी, अर्थातच दिवस रात्र क्रिकेटचा फॉर्मॅट या संपूर्ण ग्रामीणच्या खेळाडूंसाठी आपल्याला लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेच्या वतीनं आणि विशेष करून तुमच्या सर्वांच्या वतीनं आम्हाला ही संधी मिळते. आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतोय. काय संकल्पना होती आणि नवीन खेळाडूंना संधी निर्माण करून देण्यामागे निश्चितच किती वर्षापासूनचं स्वप्न होतं नाईट मॅच ठेवायची आहे? नक्कीच आमचं 2 वर्षापासून चालू होतं का नाईट टुर्नामेंट ठेवायची, परंतु काय थोडंसं आरटीला निर्माण होत होते. परंतु गाववाल्यांनी खूप सपोर्ट केला, आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याच्यामुळे आम्हाला शक्य झालं नाईट टुर्नामेंट ठेवायची.
नक्कीच नक्कीच स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. प्रत्येक गावात मित्रांनो एक राव असतो, पण जे गाव करेल ते राव करेल काय, ही निश्चितच या ठिकाणी आपल्याला अनुभूती येते. या ठिकाणी गावाचं संपूर्ण दमदार आयोजन आपला सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत साजिवली टीमचा कॅप्टन आहे. भावा टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता, आणि टॉस हारलाय, नाराज आहे का? टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग करणार होताच, मात्र क्रिकेटचा खेळ असू दे किंवा माणसाचं आयुष्य, प्रत्येक गोष्ट मागून मिळत नसते. बऱ्याच गोष्टी हातानं हिसकावून सुद्धा आणायच्या असतात. यावेळेस लायेसारखी मातब्बर टीम समोर खेळतीये. घरचं मैदान त्यांचं आहे, वाडा मित्रा त्यांचा आहे. राडा घालण्यास तयार आहेस का? राडा घालण्यास तयार आहेस? 5 षटकांची मॅच, किती धावा जमवशील? समोर लाहे टीमला आव्हान देशील? 60 ते 70 धावा बनवण्याचा निश्चितच प्रयत्न करशील. सर्वात आपुलकीचा प्रश्न इथं आल्यानंतर कसं वाटलं? लाहेकरांचं प्रेम किती मिळतंय आणि लाहेकरांच्या आयोजनाविषयी काय सांगशील? छान आयोजन आहे इथे. नक्कीच इथं खेळायला मजा येईल मित्रांनो. थोड्याच वेळात आपल्या फ्लड लाईट सुद्धा ऑन होतील. भरपूर चांगली टुर्नामेंट आणि जबरदस्त खेळीमेळीचं वातावरण ही या स्पर्धेची ओळख आहे. खूप साऱ्या शुभेच्छा भावा तुला सुद्धा. साजिवली संघाचा कॅप्टन माझ्यासोबत होता. निश्चितच नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघानं, आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. फलंदाजीचं पाचारण दिलंय साजिवली टीमला. बिग फाईट मॅच यानंतरचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानावरती पेश होतोय. मोठा मुकाबला मैदानावरती आपण पाहताय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हा थरार चौथ्या रात्रीत आपण थोड्याच वेळात पदार्पण करणार आहोत. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी शहापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोफ धडकती आहे. सन्माननीय आमचे मित्र जयजी विदे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र खऱ्या अर्थानं दिलेला टार्गेट मोडण्यासाठी 2 फलंदाज एका बाजूनं पाहायला मिळतो श्रीराम, तर दुसऱ्या बाजूनं समाधान. दोन्ही नावं जर बघायला गेलात तर खूप दमकम आहे नावांमध्ये, परंतु नावात का नाही तर खऱ्या अर्थानं करावं लागेल कार्य. ते कार्य करण्यासाठी 2 फलंदाज सलामीचे आले आहेत. एका बाजूनं श्रीराम पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूनं समाधान. खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला डगआउट मध्ये समाधान देण्यासाठी समाधानकारक फलंदाजी करावी लागेल. या फलंदाजाला पहिले षटक हाताळण्यासाठी टीम मैंदे, जय बजरंग मैंदे या टीम कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. चेतन पहिले षटक हाताळण्यासाठी चेतन आलाय. पहिला चेंडू घेऊन जातोय. गेम ऑन. ओहो, यावेळेस पहिला चेंडू देऊन जातोय. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव 64 करायच्या होत्या, मायनस झाली 1 धाव. आता करायचे 63. चेंडू मात्र तेवढेच, कारण ज्या वेळेस एक्स्ट्राचे चेंडू दिले जातील त्यावेळेस मात्र चेंडू कमी होत नसतात मित्रांनो, होत असतात धावा कमी. यावेळेस मात्र धावा कमी झाल्या आहेत. 1 धाव कमी झाली आहे. 64 करायच्या होत्या, आता मात्र कराव्या लागतील 63. 30 चेंडूंमध्ये. हो, यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ब्रश केलाय चेंडू. 30 यार्ड मध्ये एक सिंगल धाव यावेळेस घेतली गेली आहे. शुभारंभ झालाय, बॅटनं धाव आली आहे. आता मात्र धावफलक पोहोचलोय नाही, धाव घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू राहिलाय यावेळेस चेतनचा. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, जबाबदारीचं षटक चेतनकडे दिलं गेलंय, आणि हे जबाबदारीचं षटक खऱ्या अर्थानं टीम हऱ्याचा पडा या संघाला, मैंदे या संघाला चांगलं हाताळून काढावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय ऑफ साईडच्या दिशेला. हो, यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार. आलाय चौकार नशिबाचा. चेतनचा खऱ्या अर्थानं हा चेंडू मात्र 1 धाव देणारा होता. त्या ठिकाणी दिल्या गेल्या तब्बल 4 धावा. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं लॉंग ऑफच्या दिशेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय कुठे, तर चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 धावेंसाठी. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं बनलंय, परंतु यावेळेस स्विच हिट खेळणं गरजेचं आहे का, हे देखील डगआउट मध्ये चर्चा झाली असणार. टार्गेट इतका भला मोठा दिलेला असताना या प्रकारची फटकेबाजी करण्याची गरज आहे का, कारण ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये, श्रीराम मध्ये, आणि श्रीरामला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वतःची विकेट राखून या विकेटवरती फलंदाजी करावी लागेल. थोडीच तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे प्रत्येक चेंडूवरती. हो, या वेळेस मात्र संधी झाली होती.
निश्चितपणे चांगला चेंडू राहिला चेतनचा. जबाबदारीपूर्वक षटक हाताळलं जात आहे. प्रत्येक चेंडूवरती गती परिवर्तन लाईन मध्ये बदल पाहायला मिळतोय. चेतन चांगली गोलंदाजी करतोय. हो आता मात्र चेंडू या वेळेस मात्र हातामध्ये विसावतोय. फलंदाज श्रीराम बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा पहिला गडी होतोय बाद. श्रीरामला मात्र माघारी परतावं लागेल. हो यावेळेस चेंडू उडवलाय. अंतर कमी आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान या चेंडूवरती घेतल्या गेल्यात 2 धाबा. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलोय 9 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्या आहेत 9 धाबा. पाठलाग केला जातोय तब्बल 64 धाबांचा. पहिल्या षटकामध्ये 9 आले आहेत. उर्वरित राहिलेल्या 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये विजयासाठी कराव्या लागतील 24 चेंडू आणि 55 धाबा. अजूनही विजयापासून वंचित आहे टीम हऱ्याचा पाडा. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झाली होती परंतु श्रीराम हा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस दडपण प्रेशर पाहायला मिळतंय टीम हऱ्याचा पाडा या संघावरती. परंतु उर्वरित 24 चेंडूंमध्ये 55 धाबा विजय जर संपादित करायचा असेल तर या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण गोकुलला पाहतोय तर स्ट्राईक एंडवरती समाधान. हो योगेशचा पहिला चेंडू या वेळेस मात्र उडवला गेलाय मिड विकेटच्या दिशेला. खाली क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील 4 धाबा. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये यावेळेस आघात झाला आणि तो आघात मात्र 4 धाब्यांसाठी. समाधानच्या बॅटमधनं मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. हो या वेळेस झालं काय तर चेंडू रिलीज झाल्यानंतर खाली राहिला. बॅट थोडीशी वर राहिली. परिणामी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. समाधान देखील नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला गोकुलला सांगतोय की यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला अन्यथा चेंडू पुन्हा एकदा मी पार्किंग लॉट मध्ये पाठवण्यासाठी तयार होतो. ओहो योगेशचा हा चेंडू देखील पार्किंग लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना अपयश येत आहे. बॅक टू बॅकचे 2 चेंडू योगेशनं काय जबरदस्त हाताळलेत. अगदी म्हणतात ना की तुम्हाला जर चिमण्या पक्ष्यांना गोळा करायचा असेल तर दाणे टाकावे लागतात. ते दाण्यात टाकल्यानंतर ते क्षेत्र कुठलंही असू द्या भूत जमा होतात. जिथे दाणे तिथे भूते. परंतु यावेळेस काय दाणे टाकले जात आहेत परंतु यावेळेसचा चेंडू निश्चितपणे शरीर यष्टी खूप मोठी आहे बॅटरची समाधानची आणि त्या शरीर यष्टी पासून अगदी बाहेरच चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक्स्ट्रा बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक्स्ट्राची धाव जोडली गेली धावफलकावरती. धावफलक पोहोचलोय 14 या अंकावरती. समाधान स्ट्राईक एंडवरती समाधानकारक फलंदाजी देखील करावी लागेल. त्याच्या बॅटमधनं एक चौकार आलाय परंतु उर्वरित चेंडू जर बघायला गेलात तर निर्धावचे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत. ओहो यावेळेस मात्र बॅटला स्पर्श झालाय. ऑन साईडला उडवलाय. एक सिंगल घेतली गेली आहे आणि सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल कारण 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. एक सिंगलने धावफलक पोहोचलंय 15 या अंकावरती. 13 रन
ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेशला आपण पाहतोय आणि योगेशने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अगदी अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. प्रत्येक चेंडूचं जर विश्लेषण करायचं झालं तर लेंथ आणि लाईन मध्ये बदल पाहायला मिळाला आहे. व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी केली जाते. हो, आता मात्र पंचांची मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाली आहे. निश्चितच हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा होता. पंचांचा इशारा आला वाईटचा आणि त्याला मात्र चुनौती दिली गेली गोलंदाजाकडनं. अपील करतोय आणि DRS आलाय, घेतला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून चेक केलं जाईल. नाही, ओके, बचावलेत. कारण हा चेंडू जाणतायत की लेग स्टिकच्या बाहेरचा होता. अगदी गोलंदाजाला वाटलं लेग स्टिकच्या वरून गेलाय, परंतु नाही, हा चेंडू जाणार होता लेग स्टिकच्या बाहेरचा आणि एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा जोडली गेली. धावफलक 16 या अंकावरती विराजमान झाले. हो, यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलेला पाहायला मिळतोय. चुकी झाली आहे. चेतन यावेळेस झेल सोडतोय. कॅच सोडली आहे की मॅच? कारण हा झेल घेणं गरजेचं होतं. या चेंडूवरती प्राप्त झाली आहे एक सिंगल धाव आणि या सिंगल धावने धावफलक 17 या अंकावरती विराजमान होत आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं बनलंय खऱ्या अर्थानं. टीम हरायचा पाडा या संघासाठी, कारण 64 धावा तब्बल टार्गेट आहे आणि ते टार्गेट पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू होता. समाधान यावेळेस स्ट्रायकिंग वरती थोडस स्ट्रगल करतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्या आहेत. 17 की खतरा चेंडू राहिलेत आणि या 18 चेंडूंमध्ये आता मात्र विजयासाठी कराव्या लागतील 18 चेंडू आणि समीकरण 47 धावा. And required by 47 run. Who will win this match? I don't know. Wait and watch everybody. कारण मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताला जात नाही ना, तोपर्यंत क्रिकेटवरती विजय कोण प्राप्त करणार हे भाष्य करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्ष्य मानलं जातं. कारण आम्ही अनेक वेळा पाहिलंय, एक चेंडूमध्ये यावर्षी 2024 मध्ये सागरदादा एक चेंडूमध्ये 15 धावा देखील झालेल्या आहेत. म्हणून अगदी या आधी जर बघायला गेला तर एका चेंडूमध्ये 9 धावा पाहिल्या होत्या मीने. ते म्हणजे दसई आणि बोरशेती हा सामना होता. बोरशेती टीमनं एका चेंडूमध्ये 9 धावा दिल्या होत्या दसईला आणि यावर्षी एका चेंडूमध्ये 15 देखील पाहिल्यात. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि क्रिकेट हा खऱ्या अर्थानं सर्वांचा पसंदीदा खेळ म्हणून देखील ओळखला जातो. जाऊयात पुन्हा एकदा या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये, जिथे मात्र 2 टीम झुंज आहेत. एका बाजूनं जय हनुमान महिंदे टीम तर दुसऱ्या बाजूनं हऱ्याचा पाडा. यावेळेस समीकरण 18 चेंडू आणि 47 धावा विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा चेतन येतोय, ज्या चेतननं पहिलं षटक हाताळलं होतं. हो, यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता. गॅप मध्ये प्रॉपर आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एकपटलेत. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने कॅरी केला. चेंडू थ्रो करतोय, दरम्यान घेतली गेली आहे एक सिंगलची धाव. निश्चितपणे समाधान जास्ती धावू शकत नाहीये, परंतु समाधान जरी धावत नसला तर बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत समाधानच्या बॅटमधनं केवळ एक चौकार आलाय. उर्वरित चेंडूंवरती जर बघायला गेलात तर सिंगल आणि डबल आणि निर्धावचे चेंडू देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत. हो, स्लोवर चेंडू, फसवा चेंडू यावेळेस समाधानला हाताळण्यात आला. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. इरादा पक्का, दे धक्का. चेतन काय गोलंदाजी करतोय. टीम महिंदे या संघासाठी चांगली गोलंदाजी, सुरेख अचूक टप्पा आणि व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती गती जर बघायला गेलात तर अगदी कमी आणि फसवा चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर यावेळेस पेसचा चेंडू हाताळण्यात आला आणि सफल चेंडू राहिला. धावफलक 19 या आकड्यावरती थांबलेलं पाहायला मिळतं. हो, यावेळेस मात्र गोकुल फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसलाय. चेंडूवरती निगा आहे आणि अंतिम क्षणी कॅरी देखील झालाय झेल. गोकुल याचा संपलाय खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. गोकुलला मात्र खेळी संपुष्टात येते या ठिकाणी.
गणपत या गणपतने चांगली गोलंदाजी केली होती. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस गोलंदाजीची कमांड गणपतवरती दिली गेली होती, परंतु यावेळेस मात्र गणपतला फलंदाजी करावी लागेल हऱ्याचा पाडा या संघासाठी. हो हो, गणपतने आल्या आल्या चेंडूला बुडवलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा कॅरी झालाय झेल. बॅक टू बॅकची येते दुसरी विकेट. गणपत आल्या पावली परतीच्या प्रवासाला. तीन चौकारांसाठी वरद हॉटेलचे मालक सर्व रघुनाथजी साळवे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक मॅच साठी लागू आहे. हो हो, या वेळेस मात्र काय चेंडू राहिला होता. अगदी ब्लॉक होलला चेंडू. लेग बिफोर स्विचवर विकेट असती तर निश्चितपणे चेतनला ही विकेट मला वाटतं प्राप्त झाली असती. कारण अगदी जड मगेन पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला. यावेळेस या चेंडूवरती काय कमालीची गोलंदाजी करतोय चेतन. हो, या वेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट चेतन सांगतोय. आणि या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त होतीये. पंच स्टंप जरा क्लिअर करा. समोरील स्टंप स्ट्राइक एंडचे स्टंप थोडेसे क्लिअर करा. ओके, थँक्यू सो मच. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये संध्याकाळचं सत्र आहे. 5:58 झालेत. अगदी काही क्षणांमध्ये लाईट्स देखील ऑन केल्या जातील, कारण हा फॉर्मॅट पूर्णपणे पाहायला मिळतो डे नाईटचा. चित्त थरारक सामने खेळवले जात आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक आपण पाहतायत. आणि या चषकामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून आमचे गुणी प्रेक्षक जोडले गेलेत. अगदी यूट्यूबच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत. या स्पर्धेसाठी खूप सुंदर नियोजन केलं गेलं आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा अगदी मानाची स्पर्धा भरवली गेली आहे. हो, समाधान प्रयत्नशील कामगिरी चालू आहे. प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क होत नाही आहे. खऱ्या अर्थानं त्रस्त झाला आहे समाधान, कारण बॅटला स्पर्शच होत नाही आहे बॉल. यावेळेस मात्र संघर्ष जारी आहे. 64 धाबांचा पाठलाग केला जातोय, परंतु चेतन सांगतोय की इतक्या सहजासहजी फटका येऊ देणार नाही आहे. यावेळेस फटका फसलाय समाधान, आणि यावेळेस समाधानला जीवन संजीवनी. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 20 या अंकावरती. आतापर्यंत 3.2 चा सामना संपलाय आणि या 3.2 सामन्यामध्ये आतापर्यंत जमा केल्या आहेत तब्बल केवळ 20 धावा. म्हणजेच गोलंदाजी या सामन्यामध्ये सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ राहिली आहे. हो, हा वाईट किती दिले जातील? एकच दिलाय वाईट. कारण हा चेंडू अतिरिक्त नाही तर खूपच अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. आणि गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती, योगेशच्या चेहऱ्यावरती, विशालच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य पाहायला मिळालं. एक्स्ट्राची धाव जोडली गेली आहे. पुन्हा एकदा विशाल. हो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये वारंवार फलंदाज बीट होत आहेत. सिंगल आणि डबलची धाव समाधानच्या माध्यमातून देखील कमी प्रमाणात घेतल्या गेल्या. अगदी बघायला जर गेलात तर समाधानने
निर्धाव चेंडू मोठ्या प्रमाणावर खेळून काढलेत. तब्बल 1 ओव्हर समाधानने निर्धाव खेळली आहे. हो हो, बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव. आता मात्र संपूर्णपणे सामना फिरला गेलाय आणि फिरवला गेलाय गोलंदाजांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी राहिली महिंदे टीम, जय हनुमान महिंदे टीम खऱ्या अर्थानं कामगिरी करते. चांगली गोलंदाजी, अगदी सुरेख आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली आहे. प्रत्येक गोलंदाजानं कामगिरी करून दाखवली आहे. टप्पा जर बघायला गेलात तर यावेळेस फुटवर्क खराब पाहायला मिळतोय फलंदाजाचा. बॅट आडवी फिरते, चेंडू गुड लेंथला अगदी पडतोय आणि त्या चेंडूवरती मात्र फटका येत नाही आहे. बॅट बॉलचा रुसवा फुगवा पाहायला मिळतोय. जणू काय कोविड-19 मध्ये जशा प्रकारे डिस्टन्स होता तो डिस्टन्स मात्र यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 24 चेंडूमध्ये जमा केल्या आहेत 21 धावा. तब्बल 64 धावांचा पाठलाग करत असताना टीम हऱ्याचा पाडा या संघाकडनं दमछाप झालेली पाहायला मिळते आहे. संपूर्ण संघर्ष जर बघायला गेला तर समाधान केलाय. समाधाननं मात्र असमाधानकारक कामगिरी केली आहे. कारण तब्बल 6 चेंडू निर्धाव केलाय समाधान आणि त्यामध्ये सिंगलची धाव जर बघायला गेला तर 1 घेतली आहे, 2 धावा घेतल्या आहेत सिंगलच्या आणि 1 चौकार. उर्वरित संपूर्ण चेंडू मात्र निर्धाव आणि त्याच अनुषंगानं हा सामना मात्र पूर्णपणे हाय व्होल्टेज झालेला पाहायला मिळाला. नव्हे तर आता मात्र या संपूर्ण सामन्यावरती एक हाती विजय संपादित करण्यासाठी जय हनुमान महिंदे टीम दाखवते आपली दमखम या सामन्यामध्ये. निश्चितपणे वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फटके आले होते सामना यावेळेस केला जाईल, परंतु नाही. यावेळेस समाधाननं हात खोलण्याची निश्चितपणे प्रयत्न केला होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेला अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि समाधान याची संघर्षाची ही खेळी संपली आहे. करायला हवी होती, परंतु नाराज करून तंबूजा आशयाला परतोय. देर से बनो पर जरूर कुछ बनो, क्योंकि वक्त के साथ लोग खैरियत नहीं हैसियत पूछते हैं दोस्त. म्हणून मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे कामगिरी झाली पाहिजे. या वेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट प्राप्त होते का? निश्चितच बॅक टू बॅकची आली आहे दुसरी विकेट. काय घडतंय या वेळेस मात्र तू चल मैं आया और खैरियत पूछे बिना ही बल्लेबाज वापिस लौटते हुए. बॅक टू बॅकच्या 2 विकेट आल्या आहेत या गोलंदाजाला. निश्चितपणे तिसरी विकेट जर प्राप्त झाली तर रघुनाथजी साळवी साहेब, वरद हॉटेलचे मालक सर्वेसर्व यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये लागू होतील या गोलंदाजाला. कल्पेश ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय विकेटसाठी. केली जाईल का? आणि हॅट्रिक जर झाली तर निश्चितपणे 500 रुपये लागू होतील. संजय स्ट्राईक वरती संजय येतोय. हो, या वेळेस संजय सांगतोय की हॅट्रिक द्यायची नाहीये. एक हलक्या हाताने ब्रश केला चेंडूला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय 2 धाब्यांसाठी आणि या 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पुढे सरसावलंय. धावफलक 23 या अंकावरती. तीन चेंडू आणि 41 धावा कुठून आणायच्या? हो, या वेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट, परंतु एक चेंडू मध्ये गेलाय चांगला आणि या वेळेस मात्र 4थ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट येते. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 4थ्या चेंडूवरती विकेट आली. अन्यथा 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं कल्पेशला. काय गोलंदाजी झाली आहे. टीम जय हनुमान महिंदे टीम कमाल करून दाखवते आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंगमधनं कमाल झालीच, परंतु गोलंदाजी डिफेन्स करत असताना काय कमालीची केली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या संपूर्ण ग्राउंड मध्ये जर बघायला गेलात तर हाहाकार पाहायला मिळतोय टीम महिंदे टीमचा. काय जबरदस्त एफर्ट. ज्या वेळेस संध्या प्राप्त झाल्या त्या संधीचं सोनं देखील केलं.
झेल ज्या वेळेस उडवले गेले ते झेल देखील टिपले गेले. म्हणून क्रिकेटमध्ये पकडो कॅच जितो मॅच, छुटा कॅच हारा मॅच हे समीकरण देखील वारंवार सांगितलं जातं मित्रांनो. म्हणून तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून, खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हणजेच विश्वासाचा खेळ आहे. स्वतःवरती विश्वास असेल तरच तुम्ही ती कामगिरी चोख आणि अचूक बजावू शकता. लाहे गावचे जाबाई विकी वाघे यांचं आगमन झालंय. विकीजी वाघे साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती अगदी भाऊजी या नात्यानं विराजमान व्हायचंय. सेकंड करायचंय, बॅटर सेकंड करून जायचंय. सेकंड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. हरकत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चित